नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती यामधील आपण प्रकरण क्रमांक 2 पाहत आहोत. आपण भाग त्यामध्ये समहक्क भाग याची वैशिष्ट्ये, समहक्क भागाचे महत्त्व व समहक्क भाग म्हणजे काय याचा अभ्यास केला. तर आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये काय आहेत याचा अभ्यास. अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग जे पुढील दोन आवश्यक बाबींची पूर्तता करतात. म्हणजे या भागांना काही विशेष सवलती व क्रम हक्क असतात. असे हक्क समहक्क भागांना नसतात. त्यामध्ये पहिले आहे ते कंपनीच्या अस्तित्व काळात या भागांवर अग्रक्रमाने लाभांश देण्याची हमी दिली जाते. इतर भागधारकांना काहीही मिळण्यापूर्वी अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. म्हणजे लाभांश देण्याच्या वेळी त्यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. दुसरा आपल्याला सांगता येईल की कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी या भागांना अग्रक्रमाने परतफेडीचा हक्क दिला जातो. म्हणजे कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाच्या परतफेडीसाठी अग्रहक्क भागांना प्रथम विचार केला जातो. म्हणजेच अग्रहक्क भाग हा असा भाग आहे की अग्रहक्क भाग हा असा भाग आहे की ज्यावर कंपनीच्या अस्तित्व काळात लाभांश वाटप व विसर्जनाच्या वेळी भांडवलाची परतफेड या दोन्ही बाबतीत अग्रक्रम दिला जातो. अग्रहक्क भागधारकास लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. लाभांशाचा जो दर आहे तो पूर्वनिर्धारित असतो. आपण बघितलं की अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रक नाही. या प्रकारचे भाग गुंतवणूकदार सावध असतात व ते खरेदी करतात, कारण त्यांच्या मुद्दलाची सुरक्षितता व नियमितता, लाभांश यांचीच काळजी असते. या भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु ज्या मुद्द्यांवरील निर्णयाचा अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होत असेल अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. उदाहरणार्थ हक्कांमध्ये बदल केल्यास अथवा कंपनीची विक्री इत्यादी संदर्भात त्यांना मतदान करता येते. आता अग्रहक्क भागाचे वैशिष्ट्य काय आहेत ते आपल्याला सांगता येते. पहिलं वैशिष्ट्य आहे अग्रहक्क भागाचे की लाभांशासाठी अग्रहक्क. त्यामध्ये बघा, अग्रहक्क भागधारकांचा वार्षिक निव्वळ नफ्याचा नेट प्रॉफिट वितरणीय रकमेवर प्रथम दावा असतो. समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो. म्हणजेच काय की अग्रहक्क भागांच्या कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्यातील लाभांश रूपाने वाटण्यायोग्य नफ्यावर सर्वप्रथम हक्क असतो. हा हक्क कंपनीला तिच्या जीवन कालावधीमध्ये अबाधित ठेवावा लागतो. समहक्क भागांवर लाभांश देण्याआधी अग्रहक्क भागांवर लाभांश दिला जातो. म्हणजे एखाद्या समहक्क भागधारकांना लाभांश देण्याच्या अगोदर अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दुसरा आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. आपण बघितलं की कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी
या भागांना अग्रक्रमाने परतफेडीचा हक्क दिला जातो. म्हणजे कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. यामुळे भांडवल नुकसानीसाठी अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी कंपनीच्या मालमत्तेवर असलेला अग्रहक्क भागधारकांचा हक्कही सर्वात प्रथम विचारात घेतला जातो. यामुळे भांडवली तोट्यापासून अग्रहक्क भागधारकांचे सदैव संरक्षण होते. पुढचं वैशिष्ट्य सांगते निश्चित परतावा. अग्रहक्क भागधारकांना पूर्वनिर्धारित निश्चित दराने लाभांश मिळतो. हा दर कंपनीच्या नियमावलीतील नमूद केला जातो. त्यांना मिळणारा जो लाभांश आहे हा कंपनीला झालेल्या नफ्यामधूनच दिला जातो. तरीही परिस्थितीनुसार एखाद्या वर्षी लाभांश न देण्याचा अधिकार कंपनीला असतो. अग्रहक्क भागधारकांना संचयी अग्रहक्क सोडून न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. म्हणजे अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. हा दर पूर्वनिर्धारित असतो. हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो किंवा नित्य दराने दिला जातो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. लाभांशाचा जो दर आहे हा निश्चित असला तरी कर्जावरील निश्चित व्याज दर व या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. एखादा आर्थिक संकट आला असेल आणि त्या आर्थिक संकटाच्या वेळी संचालकांनी कोणतीही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना दिलेल्या लाभांशावर हे सांगता येत नाही. पुढचं आहे भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाही. एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची जी परतफेड आहे ते केली जाते. कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भांडवल गोळा केले जाते. हे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज भागवण्यासाठी विक्रीस आणले जाते. लाभांशाचे जे दर आहेत तसेच बाजार मूल्य या चढ उतार होत असल्याने अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जाते. म्हणजेच काय, भांडवलाचे स्वरूप पाहत असताना अग्रहक्क भागधारक कंपनीला एका विशिष्ट, आपण ठराविक म्हणतो की काळासाठीच भांडवल पुरवत असते. त्यांच्या अग्रहक्क भागाची जी परतफेड आहे ते कंपनीला जे पूर्वनिर्धारित काळ संपल्यानंतर करावे लागते. कंपनी सुधारणा कायदा जो आहे 2013 मध्ये केलेल्या नवीन तरतुदीनुसार जर आपण बघितलं की कायमस्वरूपी भांडवल मिळवण्यासाठी, कंपनीला कायमस्वरूपी भांडवल मिळवण्यासाठी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. अग्रहक्क भाग भांडवलाची विक्री कंपनी स्थापनेनंतरच्या टप्प्यावर अतिरिक्त भांडवल उभारणीसाठी केली जात असते आणि भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल म्हणून समजले जाते. पुढचं आहे बाजार मूल्य. अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य हे समहक्क भागांच्या बाजार मूल्यापेक्षा बाजार मूल्याप्रमाणे कंपनीच्या आर्थिक परिस्थितीनुसार बदलत नाही. म्हणजे अग्रहक्क भागांना दिला जाणारा जो लाभांशाचा दर आहे हा स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी यांची तुलना केल्यास
या भागांची मूल्य वृद्धी होत नाही. म्हणजेच अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य हे समहक्क भागांच्या बाजार मूल्याप्रमाणे कंपनीच्या आर्थिक परिस्थितीनुसार बदलत नाही, कारण या भागांवर दिल्या जाणाऱ्या लाभांशाचा जो दर आहे हा पूर्वनिर्धारित व स्थिर असतो. या भागांच्या बाजार मूल्यात वृद्धी होणे जवळजवळ अशक्य होते. पुढचा आहे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार नाही. म्हणजे अग्रहक्क भागधारकांना मतदानाचे सर्वसामान्य अधिकार नसतात की जे समहक्क भागधारकांना असतात, परंतु ज्या मुद्द्यांवरील निर्णयाचा अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. तसेच संचयी अग्रहक्क भागधारकांना जर सलग 2 वर्ष लाभांश मिळालेला नसेल तर अशा परिस्थितीतच भागधारक सभेसमोर मांडण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मतदान करू शकतात. उदाहरण द्यायचं झाल्यास की भांडवलाच्या परतफेडीच्या अटींमधील बदल किंवा 2 वर्षापासूनच्या लाभांशाची थकबाकी अशा मुद्द्यांवरच ते मतदान करू शकतात. पुढचा आहे जोखीम. आपण त्याला तोटे असे म्हणतो. सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते. म्हणजे अग्रहक्क त्यांच्या भागधारकांना स्थिर व नियमितपणे लाभांश रूपाने उत्पन्न मिळवून देतात. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून जे अग्रहक्क भाग आहेत त्यामध्ये केलेली ही गुंतवणूक सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक आहे. बाजारात जेव्हा मंदीचा काळ सुरू होतो तेव्हा व्याजदराची घसरण सुरू होते. अशा वेळी गुंतवणूकदारांना अग्रहक्क भागातील गुंतवणूक हे एक वरदान आहे. पुढचं आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. त्यांचे दर्शनी मूल्य साधारणतः 100 इतके असते. म्हणजे समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य खूपच जास्त असते. उदाहरणार्थ प्रत्येकी 100. पुढचा आहे समहक्क हक्क भाग व बोनस भाग. हक्क भाग व बोनस भाग मिळवण्यास पात्र नसतात. म्हणजे समहक्क भागधारकांप्रमाणे अग्रहक्क भागधारक हक्क भाग आणि बोनस भाग मिळवण्यास पात्र नसतात. पुढचा आहे गुंतवणूकदारांचे स्वरूप. माफक अशा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेचे स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशांना भागांची पसंती देतो. म्हणजे जे गुंतवणूकदार सहज जागरूक असतात व त्यांना भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वारस्य असते, स्थिर उत्पन्नाची अपेक्षा करतात, जोखीम पेलण्यास तयार नसतात व
माफक अशा अपेक्षा करतात ते गुंतवणूकदार अग्रहक्क भागात गुंतवणूक करण्यास पसंती देतात. अशा प्रकारे अग्रहक्क भागाची वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य लाभांशासाठी अग्रहक्क, भांडवल परतफेडीसाठी अग्रहक्क, निश्चित परतावा, भांडवलाचे स्वरूप, बाजार मूल्य, मतदानाचा अधिकार, जोखीम, दर्शनी मूल्य, हक्क भाग व बोनस भाग आणि गुंतवणूकदारांचे स्वरूप इत्यादी वैशिष्ट्य आपल्याला अग्रहक्क भागांची सांगता येईल. आता अग्रहक्क भागांचे प्रकार. अग्रहक्क भागांचे प्रकार खालील मुद्द्यांवरून आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यामध्ये संचयी अग्रहक्क भाग व असंचयी अग्रहक्क भाग. दुसरा आहे लाभभागी अग्रहक्क भाग व अलाभभागी अग्रहक्क भाग. तिसरा आहे परिवर्तनीय अग्रहक्क भाग व अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. आणि चौथा आहे परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग. यामध्ये सर्वात पहिला आहे संचयी अग्रहक्क भाग. ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्णपणे देईपर्यंत संचित होत नाही त्यांना संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतो. जर अपुऱ्या नफ्यामुळे कंपनी एका आर्थिक किंवा अधिक वर्षाचा लाभांश देऊ शकली नाही तर अशा लाभांशाची थकबाकी जी आहे ते संचित होत जाते. आपण म्हणतो की जेव्हा कंपनीला चांगला नफा मिळतो त्या वर्षी लाभांशाची थकबाकी भागधारकांना दिली जाते. समहक्क भागधारकांना लाभांश देण्यापूर्वीच ही थकबाकी अग्रहक्क भागधारकांना दिली जाते. नियमावलीत वेगळी तरतूद केलेली नसल्यास कंपनीचे अग्रहक्क भाग हे संचयी अग्रहक्क भागापेक्षा असतात. पूर्णतः लाभांशाची थकबाकी दिली जाते तोपर्यंत अशी थकबाकी पुढील वर्षासाठी अग्रेसित फॉरवर्ड होते. म्हणजेच काय की ज्या भागांना न दिलेला पूर्णतः लाभांश देईपर्यंत संचित होत राहतो. जेव्हा कंपनी चांगला नफा कमवते त्या वर्षी लाभांशाची जी थकबाकी आहे ते भागधारकांना दिली जाते. दुसरा आहे असंचयी अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांवरील लाभांश हा संचित होत नाही. त्या वर्षीच्या नफ्यातून त्यांना लाभांश दिला जातो. जर कंपनीला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर असंचयी अग्रहक्क भागांना लाभांश मिळत नाही. म्हणजे जर कंपनीला नफा झाला तरच आपण अग्रहक्क भागांना लाभांश देऊ शकतो. जर नफा नाही झाला तर त्यांना लाभांश दिला जात नाही. प्रत्येक वर्षाचा लाभांशाचा जो हिशोब आहे त्या वर्षापुरताच ठेवला जातो. एखाद्या वर्षी जर कंपनी लाभांश देऊ शकली नाही तर त्या वर्षीच्या लाभांशाला कायमचे मुकतात. नंतर लाभभागी अग्रहक्क भाग. आपण बघतो की ज्या अग्रहक्क भागांना निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये काही वाटा दिला जातो त्यांना आपण लाभभागी अग्रहक्क भाग असे म्हणतो. म्हणजे लाभांश द्यायचं तर आहे तर त्यापेक्षा जास्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये लाभांश दिला जात असेल तर त्याला लाभभागी अग्रहक्क असे म्हणतात. समहक्क भागधारकाला द्यावयाची लाभांशाची कमाल मर्यादा नियमावलीमध्ये नमूद केलेली असते. पुढचा आहे अलाभभागी अग्रहक्क भाग. जर कंपनीच्या नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नसेल तर सर्व अग्रहक्क भाग हे अलाभभागी अग्रहक्क भागच समजले जातात. अशा अग्रहक्क भागांचा लाभांशाचा दर हा भाग विक्रीच्या शर्ती अटीमध्ये नमूद केलेला असतो. पुढचा आहे परिवर्तनीय अग्रहक्क भाग. या अग्रहक्क भागांचे ठराविक मुदतीनंतर समहक्क भागात रूपांतर केले जाते.
पुढचा आहे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग। या अग्रहक्क भागांचे समहक्क भागात रूपांतर करता येत नाही। म्हणजे कंपनीच्या नियमावलीत अग्रहक्क भाग हे कोणत्या प्रकारचे आहेत त्यांचा स्पष्ट उल्लेख नसेल तर सर्व अग्रहक्क भाग हे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग मानले जातात। ज्याप्रमाणे आपण संचयी अग्रहक्क भाग बघितलं की ज्या अग्रहक्क भागांना दिलेल्या लाभांश पूर्णपणे देईपर्यंत संचित होत राहतो त्या अग्रहक्क भागांना संचयी अग्रहक्क भाग म्हणतात। अपुऱ्या नफ्यामुळे किंवा तोट्यामुळे एक अथवा अधिक वर्षाचा लाभांश कंपनी भागधारकांना देऊ शकत नाही तर अशा लाभांशाची जी थकबाकी आहे ती संचित होत जाते। जेव्हा कंपनीला उत्तम नफा होतो तेव्हा कंपनी लाभांशाच्या थकबाकीची सर्व रक्कम चालू वर्षाच्या लाभांशाच्या रकमेसहित या भागधारकांना अदा करते। असंचयी भाग हक्कमध्ये आपण बघितलं की या अग्रहक्क भागांच्या बाबतीत लाभांशाचा संचय होत नाही। तोटा झालेला वर्ष कंपनी लाभांश देऊ शकली नाही तर असंचयी अग्रहक्क भागधारक त्या लाभांशाला कायमचे मुकतात। लाभभागी अग्रहक्क भागमध्ये काय बघितलं की एखाद्या वर्षी कंपनीला भरपूर नफा झाला व समहक्क भागधारकांना समाधानकारक लाभांश देऊनही कंपनीकडे वाटप करण्यासाठी शिल्लक नफा नसेल तर अशा वेळी लाभभागी भागधारकांना पूर्वनिश्चित दराने मिळणाऱ्या लाभांशाव्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यातील काही वाटा दिला जातो। अलाभभागीमध्ये आपण काय बघितलं की या अग्रहक्क भागांवर कंपनीला कितीही नफा झाला तरीही पूर्वनिश्चित दरानेच लाभांश मिळतो। या प्रकारच्या भागधारकांचा कंपनीच्या अतिरिक्त नफ्यावर कोणताही अधिकार नसतो। पुढचं आहे परतफेडीचे अग्रहक्क। या अग्रहक्क भागांचे भांडवल कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार ठराविक मुदतीनंतर भागधारकांना परत केले जाते। ज्या भागांवरील पूर्ण रक्कम वसूल झाली आहे अशा भागांचीच परतफेड केली जाते। कंपनी अशा अग्रहक्क भागांच्या रकमेची परतफेड वाटप योग्य नफ्यातून करू शकते किंवा नवीन समहक्क भागांची विक्री करून आलेल्या निधीतून ते करू शकते। म्हणजे परतफेडीच्या अग्रहक्क भागांना गुंतवलेले भांडवल ठराविक मुदतीनंतर परत केले जाते। नियमावलीत तरतूद असेल तरच कंपनी अशा प्रकारच्या अग्रहक्क भागांचे वितरण करू शकतात। भांडवलाची परतफेड वाटप योग्य नफ्यातून किंवा नवीन समहक्क भागांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून कंपनी करू शकते। न परतफेडीचे अग्रहक्क भाग। अग्रहक्क भागाची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतरच केली जाते। कंपनी कायदा 2013 कलम 5(1) नुसार कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागाची विक्री करू शकत नाही। म्हणजे या अग्रहक्क भागांच्या भांडवलाच्या कंपनीच्या अस्तित्व काळात परतफेड कंपनी विसर्जनाच्या वेळी केली जाते, परंतु कंपनी कायदा जो आहे 2013 55(1) नुसार तरतुदीप्रमाणे कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकते। अशा प्रकारे आपल्याला अग्रहक्क भागांचे प्रकार सांगत असताना त्यात संचयी अग्रहक्क भाग व असंचयी अग्रहक्क भाग आपण बघितला। लाभभागी अग्रहक्क भाग व अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय व अपरिवर्तनीय, परतफेडीचे व न परतफेडीचे असे अग्रहक्क भागांचे आपण प्रकार बघितले।
धन्यवाद.